नमस्कार, मी स्वाती तोरसेकर. आपलं स्वागत आहे. भारतात लपलेला युक्रेन असा एक विषय माझ्या काल डोक्यात आला आणि मी स्वतः चक्रावून गेले. आणि त्याचा संदर्भ जर का जोडायचा झाला तर मला 2019 साली जी निवडणूक झाली लोकसभेसाठी, त्यावेळी पत्रकार श्री राजदीप सरदेसाई ह्यांनी केलेलं एक विधान जे आहे, ते माझ्या कायम लक्षात राहिलेलं आहे. आणि ते थोडासा त्याचा पहिला संदर्भ मला द्यायचा आहे आता. राजदीप सरदेसाई असं म्हणाले होते की 2019च्या निवडणुकांनंतर जे चित्र पुढे आलेलं आहे लोकसभे संदर्भामधलं, तर त्याच्यामध्ये दक्षिणेकडचा भारत दक्षिणेकडचा भारत जर का एक स्वतंत्र राष्ट्र असतं तर राहुल गांधी पंतप्रधान झाले असते, असं एक त्यांनी विधान केलेलं होतं. आणि अनेकदा अशी ही एक कवी कल्पना आहे असं म्हणून मी ती सोडून दिलेली होती की हो बरोबर आहे, अशा कल्पना तर कोणी करू शकतं. दक्षिण भारत वेगळं राष्ट्र असतं, ईशान्य भारत वेगळं राष्ट्र असतं, वगैरे वगैरे. तर काय झालं असतं, कोण पंतप्रधान झाला असता, अशा पद्धतीचे जे कल्पना आहेत त्या कागदावरती असतात आणि त्या कागदावरच राहणार आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल काय एवढं म्हणायचं. पण जेव्हा राजदीप सरदेसाईंसारखा पत्रकार त्याचा उल्लेख करतो तेव्हा कुठे ना कुठेतरी काहीतरी विचारधारा त्याच्या मागे तर नाही ना, अशी शंका कायम माझ्या मनामध्ये होती. आणि मग अशा पद्धतीचं जे अनुमान आहे ते अनुमान ते का काढू शकले. मुळामध्ये दक्षिण भारत हे वेगळं राष्ट्र असावं असं कोणाला का वाटलं आणि त्याची कारणं काय आहेत. बरं, असं असेल तर त्याचा आजच्या युक्रेनशी काय संबंध आहे, तेही आपण थोडंसं आता बघूया. कल्पना करा मित्रांनो की आजच्या घडीला आपण म्हणजे भारतासाठी सर्वात मोठा प्रतिस्पर्धी देश कोणता असेल तो मानत असू तर तो चीन आहे. आणि ह्या चीनशी जेव्हा लढा द्यायचा असं आपण म्हणतो तेव्हा त्याचं एक खूप मोठं अंग जे आहे ते भारताचं नाविक दळ आहे. आपल्याला माहिती असेल कदाचित की जगामधलं नाविक दळामध्ये भारतीय नाविक दळाचं स्थान जे आहे ते पहिल्या 5मध्ये आज जाऊन पोहोचलेलं आहे. एवढी एक शक्ती आपण त्या आपल्या फोर्समध्ये तयार केलेली आहे. आणि भारताने नाविक दळ अशा पद्धतीने विकसित करावं, हे कुठली फॅन्सी म्हणून केलेलं आहे असं नक्कीच नाही. कारण भारताकडे काहीतरी एक फॅशन असावी, काहीतरी तोरा मिळवावा, कुठला तरी सन्मान मिळावा म्हणून आपल्या संरक्षण दलावरती खर्च करण्या एवढा पैसाही नाहीये. मग जो काही तुटपुंजे उत्पन्न त्यांच्यासाठी पैसा राखून ठेवलेला आहे त्या पैशातला एक मोठा हिस्सा, मोठा भाग आपण नाविक दळांना आधुनिक करण्यासाठी, त्यांना शस्त्रसज्ज करण्यासाठी का खर्च केला, ह्याचं अर्थातच कारण आहे. संरक्षण दल जे असतं ते त्यांचं काम कसं चालतं ते पहिल्यांदा बघतात, धोका कुठून आहे, दुश्मन कुठे आहे आणि धोका कुठून आहे, त्याचं स्वरूप काय आहे आणि मग त्याची संभाव्यता काय आहे, प्रोबॅबिलिटी. या अशा प्रश्नांच्या उत्तरांमधून संरक्षणाची सज्जता केली जात असते. साहजिकच ज्या वेळेला भारताने नाविक दलाला प्राधान्य दिलं आणि त्याच्यासाठी एक मोठा हिस्सा आपल्या खर्चाचा राखून ठेवलेला होता त्यांना शस्त्रसज्ज करण्यासाठी, आधुनिक करण्यासाठी, तेव्हा भारताच्या सुरक्षेला जो धोका आहे तो किनारपट्टीच्या दिशेने येऊ शकतो, किंबहुना आपली किनारपट्टी आणि आपल्या आसपास असलेला हिंदी महासागर हा जर का आपण सुरक्षित ठेवला तर असलेला धोका हा प्रत्यक्ष देशापर्यंत पोहोचणार नाही, तिथेच तो रोखून धरला जाईल. असं काहीतरी गणित असल्यामुळेच भारताने अशा पद्धतीने नाविक दलाला वरती आणलेला आहे आणि शस्त्रसज्ज केलेला आहे हे आपल्या लक्षात येईल. आता तुम्ही कल्पना करा की हा जर का दक्षिण भारत हा भारतापासून वेगळा करायचा, एक वेगळं राज्य असावं आणि त्याचे पंतप्रधान हे राहुल गांधी झाले असते असं सरदेसाई म्हणतात, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की ही जी किनारपट्टी आहे आणि तिच्या संरक्षणासाठी सज्ज असलेलं तुमचं जे नाविक दळ आहे ते हातात नसेल तर भारत
हा देश जो आहे तो महाशक्ती बनण्याच्या किंवा जगामध्ये एक ध्रुव बनण्याच्या वाटचालीचा विचारही करू शकणार नाही. आणि म्हणून हे अत्यंत धोकादायक असं ज्याला मी प्रस्ताव म्हणेन किंवा विचार कल्पना सुद्धा, जरी कवी कल्पना असली तरी आणि कागदावरची असली तरी सुद्धा ती किती धोकादायक आहे हे तुम्हाला माझ्या या छोट्याशा विवेचनातून दिसून आलं असेल. आता गंमत अशी आहे की तुम्ही कल्पना करा की कुठल्याही देशाचा जेव्हा संरक्षणाचा विचार केला जातो तेव्हा अमुक 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 धोके आहेत आणि मग त्याच्यासाठी सज्जता कशी करायची असा जेव्हा विचार केला जातो तेव्हा लष्करी आस्थापना निर्माण केली जातात आणि ती आस्थापना जी आहे ती सुरक्षित ठेवावी लागतात प्रथम. कारण ते आस्थापन सुरक्षित नसेल तर मग सुरक्षा व्यवस्था सुरक्षित नसते आणि मग ती जी व्यवस्थाच सुरक्षित नसेल तर ती देशाचं रक्षण कसं करणार. अशी ही चेन आहे, म्हणजे साखळी आहे. तेव्हा ही आस्थापना सुरक्षित असावीत म्हणून देशामधली सुरक्षित भूमी कोणती आहे, कुठल्या भागामध्ये ती आस्थापना असू शकतात की जेणेकरून त्यांचं संरक्षण करणं हे सोपं जावं देशाला, अशा पद्धतीने रचना केलेली असते. मग संपूर्ण देशासाठी जे आपण म्हणू अणुप्रकल्प आहेत ते अणुप्रकल्प असतील ते आपल्याला किनारपट्टीला दिसून येतात. कारण जेव्हा अणुप्रकल्प उभा केला जातो त्याच्यासाठी पाण्याची प्रचंड आवश्यकता असते आणि हे पाणी जे आहे ते आपल्याला किनारपट्टीला भारताच्या भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध होऊ शकतं. दुसरे आपण जे अवकाश संशोधन करतो आणि अवकाशाशी संबंधित असलेली शस्त्रसामग्री किंवा तिथे वापरली जाऊ शकतील अशा पद्धतीच्या प्रणाली ज्या आपण विकसित करण्याचा प्रयत्न करतो, ही सगळी यंत्रणा जी आहे ती सुद्धा भारताच्या किनारपट्टीला आहे असं तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे उद्या जर का कधीतरी अशी समजा ही कवी कल्पना जी आहे ती कागदावरची कवी कल्पना वास्तवात उतरली तर उर्वरित जो भारत असेल त्याची संरक्षण यंत्रणा कशी पंगू होऊन जाईल हे तुमच्या लक्षात येईल. कारण हा देश जर का वेगळा झाला, दक्षिण भारत हा वेगळा राष्ट्र म्हणून उभं राहिलं तर मग भारताने उभे केलेले हे जे अणुप्रकल्प असतील किंवा संशोधन कार्यासाठी उभी केलेली जी यंत्रणा आहे, केंद्र आहेत, त्या सगळ्यावरती उर्वरित भारताचा ताबा राहणार नाही. आणि मग तो ताबा जेव्हा राहणार नाही तेव्हा तुमची संरक्षण यंत्रणा जी आहे ती पंगू होऊन जाते, कारण तिचं परावलंबित्व तयार होतं. आणि जेव्हा परावलंबित्व दुसऱ्या देशावर तयार होतं तेव्हा ती संरक्षण यंत्रणा ही मजबूत आहे असं आपल्याला म्हणता येत नाही, ती असमर्थ होऊन जाते. भारताचं उदाहरण अशासाठी दिलं की तुम्हाला हे मी बोलते आहे ते चित्र अत्यंत सुस्पष्ट व्हावं म्हणून तुम्हाला हे जे उदाहरण आहे ते मी देऊ केलेलं आहे. आता हीच जी परिस्थिती आहे, अशाच पद्धतीची परिस्थिती रशिया आणि युक्रेन यांच्या संदर्भात नाहीये का? कल्पना करा की विघटनापूर्वी सोव्हिएत संघ, सोव्हिएत रशिया हे एक युनिट होतं, हे एक एकक होतं आणि त्याच्या संरक्षणाचा जेव्हा विचार केला जात होता तेव्हा त्यांच्याही डोळ्यासमोर संपूर्ण रशियाची भूमी, तिला असलेले धोके काय आहेत, कोणाकडून आहेत, त्याचं स्वरूप काय आहे, ते किती गंभीर आहे, त्याची संभाव्यता काय आहे, प्रॉबेबिलिटी काय आहे आणि मग हा धोका अस्तित्वात असू नये किंवा तो मिनिमाइज करता यावा, त्याचा परिणाम जो आहे, प्रभाव जो आहे तो कमी व्हावा, ह्याच्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजेत ह्याच्यावरती त्या संरक्षण दलाची संपूर्ण योजना आखली जात असते आणि त्यानुसार त्यांनी आपली वेगवेगळी आस्थापना जी आहे ती विखरून ठेवलेली होती. आता जेव्हा विघटन झालं तेव्हा त्याला काही असा तर्कवाद होता असं नाहीये की बाबा जिथे आमची आस्थापना आहे तिथे तुम्ही विघटन करू नका, तो प्रांत काही फुटून जाऊ शकणार नाही, उरलेले प्रांत हा इथून इथे करू शकाल, ही सीमा अशी करा, हे सांगण्याच्या परिस्थितीमध्ये सोव्हिएट रशिया नव्हता. त्यांच्याकडे तेवढं सामर्थ्य उरलं नव्हतं, ते दुबळे झालेले होते. त्यामुळे जसजशा पद्धतीने देश वेगळे होत गेले तसं तसं वास्तव हे मान्य करणं इतकाच पर्याय त्या वेळच्या सोव्हिएत रशियाकडे होता, म्हणून उरलेल्या रशियाकडे होता. जो सोव्हिएत रशिया म्हणून आपण ज्या एककाला ओळखत होतो त्याचा उत्तराधिकारी जर कोणी असेल तर तो कोणी पोलंड, कोणी इस्टोनिया, लिथुआनिया
मोल्दोवा असूच शकत नाही. त्याचा उत्तराधिकारी हा आज आज माहिती असलेला रशियाच आहे. आणि हे खुद्द जगाने मान्य केलंय. म्हणजे युनो मध्ये जे स्थान USSR ला होतं, ती सर्व स्थानं आज रशियाला मिळालेली आहेत. म्हणजे युनोची जी सुरक्षा व्यवस्था आहे आणि ती सभा आहे, त्या सभेमध्ये रशिया हे नवीन राष्ट्र आहे असं गृहीत धरून USSR असेल आमचा सभासद, कायम सभासद, पण म्हणून काय रशिया कायम सभासद होऊ शकत नाही अशी भूमिका जर का घेतली असती समजा अमेरिकेने, तर कोण त्याला आक्षेप घेऊ शकलं असतं. परंतु तसं झालं नाही. त्यांनाही हे मान्य करावं लागलं की सोव्हिएट रशियाचा उत्तराधिकारी म्हणून जर कोण असेल तर तो रशियाच आहे. हेच मान्य करून तिथली जी स्थानं आहेत ती सर्व स्थानं ही रशियाला मिळाली. आणि मग आज कल्पना करा की असा विघटन पावलेला जो रशिया आहे त्याची लष्करी आस्थापनं ही पूर्ण प्रदेशामध्ये विखुरलेली होती. अचानक त्या आस्थापनांवरचं ते जे त्यांचे ऍसेट होते त्या ऍसेटवरचे रिसोर्सेसवरचं त्यांचं प्रभुत्व एकाएकी संपुष्टात आलं. आता ते एकाएकी संपुष्टात आलं तुम्ही म्हणाल की म्हणजे मी दुबळा झालो इथपर्यंत नसतं. माझ्या हातामधले 100 रुपये होते त्यातले आज माझ्या हातात फक्त 40च रुपये उरले. एवढाच त्याचा अर्थ नाहीये. ते जे उर्वरित 60 रुपये माझे होते पूर्वीचे, ज्याच्यावर माझा ताबा होता, माझं नियंत्रण होतं, ते 60 रुपये उद्या कोणी माझ्या विरोधात वापरायचं म्हटलं, तर मी त्याला अटकाव करू शकत नाही. हे सर्वात मोठं दुःख असतं. आणि म्हणून युक्रेनमध्ये जी अण्वस्त्र होती, ती अण्वस्त्र परत मिळवण्यासाठी रशियाने आटोकाट प्रयत्न केले आणि ते प्रयत्न पूर्णत्वाला नेले हे आपण जसं म्हणतो. त्याच पद्धतीने युक्रेनमध्ये असलेले उर्वरित जी अणुकेंद्र आहे, त्याचा ताबा आज रशिया का घेते आहे ह्याचं उत्तर तुम्हाला इथे मिळू शकेल. ही अत्यंत कुटील बाब आहे. आणि एक वेळ तुम्ही बघाल संपूर्ण जी लष्करी मोहीम पुतीन यांनी आखलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी शहरं काबीज करणं किंवा जहाजं काबीज करणं, बंदर काबीज करणं, ह्याला जितकं महत्व दिलंय त्यापेक्षा राखणभर जास्त महत्व जे आहे ते युक्रेन मधल्या अणुकेंद्रांना ताब्यात घेण्याकडे दिलेलं आहे. आणि त्याचं संपूर्ण कारण हेच आहे की त्या केंद्रांशिवाय, त्या यंत्रणेशिवाय रशियाचं संरक्षण करणं हे दुरापास्त होईल. आणि म्हणून मग इथे तुमच्या लक्षात येईल की रशियाला युक्रेन हा नेटोचा सभासद झालेला का नको आहे. कारण ज्यावेळी तो नेटोचा सभासद होणार तेव्हा त्याचे हे जे रिसोर्सेस आहेत त्या रिसोर्सेस वरती केवळ त्या देशामधल्या सरकारचं प्रभुत्व राहतं असं नाही, तर काही प्रमाणामध्ये जेव्हा तुम्ही म्हणता की आमचं संरक्षणाची जी व्यवस्था आहे ती आम्ही सुपूर्द करतो नेटोकडे, तेव्हा स्वाभाविक आहे की तुमची ही जी आस्थापना आहे त्याच्यावर सुद्धा त्यांचं नियंत्रण येऊ शकतं. आणि अशा पद्धतीने आलेलं जे नियंत्रण आहे ते रशियाच्या सुरक्षेला धोका पोचवणार आहे. आणि म्हणून रशियाने आजपर्यंत जो आक्षेप घेतलेला होता, नेटोचे सभासद तुम्ही होऊ शकत नाही म्हणून जो रेटा त्यांनी लावलेला होता आणि ते मागणी जी आहे ती आजपर्यंत त्यांनी लावून धरलेली आहे. म्हणजे 3 वाटाघाटींच्या 3 फेरी झाल्या आणि तिन्ही आज निष्फळ झालेल्या आहेत असं आपल्याला दिसतं. पण तरी सुद्धा ही एक महत्वाची बाब आहे, जी बाब असं म्हणतात की 3ऱ्या फेरी अखेर युक्रेनने हे मान्य केलं आहे की आम्ही नेटोचा सभासद होण्याचा आग्रह सोडून देत आहोत. किंबहुना लुहान्स्क आणि डॉनेट्स्क हे जे 2 प्रांत आहेत त्यांची स्वायत्तता सुद्धा आम्ही मान्य करायला तयार आहोत अशा पद्धतीचं निवेदन हे युक्रेनने दिलेलं दिसतं. अजून 2 अटी आहेत, त्या अटींवरती सहमती होऊ शकलेली नाहीये, त्यामुळे 3री फेरी सुद्धा निष्फळ झालेली आपल्याला दिसून येते. पण जो प्रश्न आहे, जो मुद्दा आहे युक्रेन आणि रशियाच्या दोघांच्या मधला जो संरक्षणाचा मुद्दा आहे, तसाच मुद्दा हा यदा कदाचित कधीतरी जर का भारतातून हा तुकडा बाजूला केला गेला तर ती जी परिस्थिती आहे ती तशीच उत्पन्न झालेली तुम्हाला दिसेल. हे उदाहरण अशासाठी दिलं की माझी ही जी सगळी निवेदन आहेत त्याच्यामध्ये मी थोडी
रशियाची बाजू घेते आणि अमेरिकेवरती टीकेची झोड उठवते असा एक समज झालेला आहे. परंतु कुठलीही समस्या जेव्हा पुढे उभे राहते तेव्हा दोन्ही बाजूची खरीखुरी कारणं असतात काही आणि ती जेन्युइन कारणं असतात. ती जर का जेन्युइन कारणच तुम्ही मानली नाही तर मग तुम्हाला ती समस्या कळणं शक्य होत नाही आणि त्याच्यावरती तोडगा पण निघू शकत नाही. तेव्हा आहे ते वास्तव स्वीकारणं हा एक मार्ग असतो त्याच्यामधला आणि म्हणून रशियाच्या सुरक्षेचा जो मामला आहे तो युक्रेनशी कसा संबंधित आहे हे वास्तव स्वीकारणं हे समस्येवरचा तोडगा असू शकतं. तरच त्याच्यातून हे दोन्ही देश आज बाहेर येऊ शकतील, संघर्ष थांबू शकेल. याच्यावरती थोडा प्रकाश टाकण्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ केला. तो आपल्याला आवडेल याची मला खात्री आहे. धन्यवाद.